धावसंख्या चालले पुढे जाऊन पोहोचते फक्त एक आकड्यावरती। एक धाव फलकावरती लागत असताना आपण पाहतोय फायनलची मॅच, फायनलचा मुकाबला इथं आपण पाहतोय कराड ग्रामीण तिकडे पीटीपीएल देखील चालू आहे मित्रांनो। अनेक दिग्गज खेळाडू तिकडून खेळताना पाहायला भेटते ते। आज आपण नवी मुंबईमध्ये भरपूर मॅचेस असे आहेत ना, ते पाटण तालुका असो किंवा पाटण गाव असो, पाटण तालुका असो किंवा सातारा जिल्हा असो, कराड तालुका असो, असे प्रत्येक तालुक्यामधील म्हणजे सातारा जिल्ह्यातील बरेच असे गाव आहेत, असे तालुके आहेत ना, ते मित्रांनो आज त्यांच्या देखील नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल तर टुर्नामेंट चालू आहेत। आणि आज इथं आपण पाहतोय कराड ग्रामीण हेच्या माध्यमातून ही स्पर्धा उभारण्यात आलेली आहे। जुगाई देवी चषक 2025 आपण पाहतोय। सुनील पहिला बॉल एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलला सुरुवात। रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यात नंतर मात्र काय घडले तर डॉट चेंडू येताना पाहायला भेटतोय। पहिला निर्धाव चेंडू आलाय फायनल मध्ये, 2 चेंडूचा खेळातून समाप्त झालेला। चला आपण पाहतो सुनीलच्या बद्दल तर सांगायचं म्हटलं तर ते सरळ गोलंदाज देखील आहे, फलंदाज देखील आहे आणि आपल्या संघाची भूमिका ती पुरेपूर पार पाडताना पाहायला भेटतोय। आज अशा व्यक्तींची गरज असते क्रिकेटच्या आपल्या टीम मध्ये। इथून बॅटची एज लागली होती, रिस्ट्रिक्शन आहे तिथून 1 बाउन्सने कलेक्ट केला जातोय म्हणजे सिंगल मिळते। आता सिंगलने संघाची धावसंख्या चालले पुढे जाऊन पोहोचते संघ तब्बल पाहिलं तर 2 या आकड्यावरती 2 धाव फलकावरती लागत असताना 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे मित्रांनो। पहा गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्गवरती। चांगला चेंडू शॉर्टम पूल केलाय, पूल इज सक्सेसफुल होईल का? यस परंतु हा चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर। येतोय हा ब्रँडेड षटकार। फायनल मॅच मध्ये धुमाकूळ घालत असताना आपण पाहिलं तर इथून सचिनला थोडंसं शांत ठेवलं, त्यानंतर मात्र जे आक्रमण केले ना दीपकनं, ते आक्रमण अप्रतिम राहिले। सचिन आणि दीपक ही जोडे मैदानाच्या आतमध्ये आचरेवाडे राजमुद्रा संघ पाहिलं ना तर त्या अगदी धबधबा त्यांचा देखील आहे मित्रांनो। सचिन नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दीपकच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा येतोय दमदार दिमागदार षटकार। काय आपल्यातून फटकेबाजी, दीपकची आग ओतली जाते मैदानाच्या आतमध्ये। अप्रतिम बॅटिंग लाईनअप। चला चेंडू द्या लगेच, आयोजक चेंडू पाठवता, जुना चेंडू नवीन चेंडू द्या। चला आयोजक नवीन चेंडू द्या, चला नवीन चेंडू द्या। काय घडले तर इथून बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले दीपकच्या बॅट मधून। काय फटकेबाजी चालले पा, शॉर्टम पूल केलं जाते, पूल इज सक्सेसफुल देखील होताना पाहायला भेटेल। म्हणजे ताकद नजाकत आणि सर्वच काय गोष्टी पणाला लावले त्या खेळाडूने आपल्या मॅच साठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावाच्या भूमिकेसाठी, अरे गावाच्या देवासाठी ही सर्वजण खेळत असताना ग्रामीण क्रिकेट म्हणलं तर आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला भेटतात मित्रांनो। आणि आज तसंच पद्धतीची फलंदाजी इथून करत असताना आचरेवाडीचा दीपकला आपण पाहते ओव्हर द विकेट न सुनील। चांगला चेंडू, हे चेंडू ठेवणं खूप गरजेचं होतं। पहिल्यापासूनचे चेंडू जर असे ठेवले असतात ना तर आता मात्र इथून धावसंख्या थोडीशी कमी राहिली असते। चेंडू पाहिलं तर षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे, धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती। 14 धाव फलकावरती। काय म्हणशील तेजस, कसं वाटतंय? कारण सुनील सारख्या खेळाडूवरती जर इथून मोठे फटके पार झाले, तिथून सचिन असेल, सचिन बद्दल तुझं काय असेल? हॅलो तर पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजावरती जेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा येतात तेव्हा मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आता मात्र जो आलाय त्याच्यावरती देखील प्रहार करण्यासाठी सचिन पाहिलं गेलं तर खूप मोठा प्रयत्न करेल। कारण की दीपक आता मात्र पाहिलं गेलं तर त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत। आता मात्र काय घडेल या मॅच मध्ये? कारण की सुनील वरती पाहिलं गेलं तर सुरुवात काउंटर अटॅक केला होता, सुरुवात गोलंदाजाने चांगली केली होती, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती 2 षटकार आलेत। आता मात्र पाहिलं गेलं तर मॅच फायनलची आहे, या फायनलच्या मॅच मध्ये आता मात्र काय घडेल? कारण की दोन्ही टॉपचे संघ आहेत, खूप मोठा संघर्ष केला दोन्ही संघांनी आणि पाहिलं गेलं तर राजमुद्रा आचरेवाडी संघ अतिरिक्त सामना खेळून या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर फायनल मध्ये पोहोचलाय। नक्कीच संघर्ष या संघाचा देखील दर्जेदार पाहायला मिळालाय।
बोलतात ना तर आयुष्यामध्ये प्रयत्न करा, प्रयत्न खूप प्रामाणिक जातात आणि प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असेल तर यश देखील प्रामाणिकपणेच मिळते. चेंडू डॉट येतोय पास, संदीप आहे गोलंदाजी येण्या क्रमांक 2 वरती. काय गोलंदाजी आहे, या पद्धतीची गोलंदाजी ठेवणं इथून गरजेचं राहील शेळकेवाडी संघाला. कारण शेळकेवाडी संघाचा विचार केला तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये दबदबा असणारा हा संघ आहे. बऱ्याच ठिकाणी यांनी देखील आपले पारितोषिक पटकवलेले आहेत, परंतु आज जुगाईदेवी चषकासाठी खेळताना पाहायला भेटतोय. ब्लॉकांचा चेंडू खोलून काढलाय, समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे, अडवण्याचा प्रयत्न, अडवेल थ्रो पे करेल तोपर्यंत सिंगल सिंगल. काय कमबॅक केले, काय थ्रो आहे मित्रांनो. पहा मैदानाच्या आतमध्ये आपलातून इथून जिगरपणाला लावलं जाते. काय घडतंय तर इथून चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न शेळकेवाडी संघ करत असताना आपण पाहायला भेटतोय. इथून अशीच गोलंदाजी आणि अशीच क्षेत्ररक्षण केलं ना तर तुम्ही कमी धावेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच कराल, परंतु अजूनपर्यंत जमेची बाजू तेजस असं असेल की अजूनपर्यंत विकेट प्राप्त झालेली नाही. तर यावेळेस पहा विकेट मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि सचिन आणि दीपक या जोडीला तोडणं खूप महत्वाचं असेल, कारण की फायनलच्या मॅच मध्ये जर या खेळाडूंना बाद केलं नाही तर धावसंख्या 40 पेक्षा जास्त होऊ शकते. फटका सजवलाय, 5 शॉट पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे, हो हो हो, चर्चा केली आणि चर्चेला उदन आले, फलंदाज बाद. यावेळेस पहा दीपक ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते तो खेळाडू फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतोय. पवेलियनच्या दिशेने पाहायला गेलं तर पूर्णपणे या खेळाडूवरती आत्मविश्वासाने बॅटिंग करत होता, विश्वास होता संघाचा आणि आता मात्र विश्वास पूर्णपणे बसताना पाहायला मिळाला गोलंदाजावरती. आता गोलंदाजाने विकेट प्राप्त केले, कारण की 3 चेंडूवरती कोणतीही मोठा फटका त्या गोलंदाजीवरती येताना पाहायला मिळत नाही. फक्त आता एकच धाव दिले आणि 3 चेंडूवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण की विकेट मिळवले ज्या खेळाडूने आतापर्यंत धावा झाले संपूर्ण संघाच्या 15, त्याच्यामधील पाहायला गेलं तर 12 धावा, वैयक्तिक 2 षटकार दीपकच्या बॅटमधून आलेत. आता मात्र नवीन फलंदाज आलाय, पहिला चेंडू फेस करेल आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहे तो मात्र पाहायला गेलं तर आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, कारण की पहिला चेंडू फेस करतोय. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळालाय. विकेट क्रमांक 2 यावेळेस येताना पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र नवीन खेळाडू विकास येताना अजय येताना पाहायला मिळेल, जिथे मात्र पूर्णपणे विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. महत्वाचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. अजय आता मात्र आलाय. अजयला आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर शेवटच्या 2 बॉलमध्ये चांगला खेळ करावा लागेल आणि जास्तीत जास्त पाहायला गेलं तर फलंदाज सचिनला स्ट्राईक वरती ठेवणं देखील महत्वाचं आहे. अजय या गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते, फटकेबाजी देखील केली जाते आणि ही जमेची बाजू असेल की अजय अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे आता पहिला बॉल ज्यावेळी पेस करेल त्यावेळी मात्र अजय हा मात्र थोडासा मात्र दिग्गज ठरेल या मॅच मध्ये. गोलंदाज परत एकदा संदीप फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय, हो हो, क्षेत्ररक्षण पहा अगदी जवळ ठेवलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील केलं जाते. इथे 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न देखील केलाय आणि इथून मात्र संदीपचं कौतुक करेन या गोलंदाजाचं, कारण आतापर्यंत 2 गडी इथून बाद केलेत आपल्या गोलंदाजीवरती. ही जमेची बाजू असेल टीम शेळकेवाडी संघासाठी. गेट बॉलिंग यार संदीप, काय गोलंदाजी टाकतोय अचूक टप्प्यावरती, अचूक लेनवरती. ब्लॉकांना खेळून काढला, क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, अडवण्याचा प्रयत्न, चुकी केली जाते आणि धाव पळणार नाही कारण इथून थांबवलं जाते. संयमीचं क्रिकेट, शांततेचं क्रिकेट. तेजस इथून धावसंख्या पाहिली तर पहिल्या षटकामध्ये जाऊन पोहोचले आता 15 या आकड्यावरती. 2 गडी बाद होत असताना 15 धावा, म्हणजे एकच धाव या गोलंदाजांना दिलेली आहे. चांगली गोलंदाजी. पूर्णपणे पहा पहिल्या षटकामध्ये 14 धावा येताना पाहायला मिळाल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव. पूर्णपणे पाहिलं गेलं तर 2 महत्वपूर्ण विकेट्स येताना पाहायला मिळाल्या आणि तिसरं षटक आता मात्र कोणता गोलंदाज येईल. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती, 15 रन्स. नक्कीच पहा ज्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक महत्त्वाचं योगदान देण्यात आलं. प्रथम पारितोषिक 15,000 रुपयांचं कॅश प्राइज पद्माकर पाटील साहेब, तसेच
रामचंद्र शेवाळे, राहुलजी माने साहेब, तसेच द्वितीय बक्षीस 10,000 रुपयांचं कॅश प्राइज डॉक्टर श्रेयजी नायकवडी साहेब, तसेच तृतीय बक्षीस 5,000 रुपयांचं कॅश प्राइज प्रदीपजी जगन्नाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ. चला स्पीड घ्या, चला प्लीज विनंती असेल स्पीड घ्यायचा आहे. तसेच ट्रॉफी सौजन्य जुगादी स्पोर्ट्स मासोली स्वतः आयोजक संघ, तसेच मैदान सौजन्य पण जुगादेवी स्पोर्ट्स मासोली, पंच सौजन्य विनायक थोरात. या बैस पहा चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सचिन देखील या ठिकाणी पाहायला गेलं तर कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळते. आतापर्यंत तो 6 चेंडूंचा खेळ करताना पाहायला मिळालं. वैयक्तिक 3 चेंडू निर्धाव 3 चेंडूंचा खेळावरती पाहायला गेलं तर 3 सिंगल्स आलेत. या खेळाडूची आता मात्र गोलंदाजाने विकनेस शोधले. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. या बाई चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. वेगवान गतीने धाबा कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वाऱ्याच्या वेगाने बागाच्या गतीने धावसंख्येमध्ये बदल केला जातोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 रन्स शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये पाहायला गेलं तर 2 ते 3 मोठे फटके येणं महत्वाचे आहे. कारण की खराब बॅटिंग आतापर्यंत दीपक बाद झाल्यानंतर पाहायला मिळाले. फटका सजवला पा ब्लॉकाचा खोलून काढला. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडू फाडवेल, फेक करेल. इथून काय घडतंय? दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय आणि इथून काय घडले तर फलंदाज इथून बाद होईल. चला कोणता फलंदाज बाद असेल इथून निर्णय आमच्यापर्यंत येईल पंचांचा. चला अजय बाद होईल. अजयला जावं लागतंय. स्ट्राईक वरती सुनीलला साईड वरती सचिनला येणं गरजेचं होतं. आपला 2 गोलंदाजी काय गोलंदाजी हाताळले. आता कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात ना त्यानंतर मात्र कमबॅक केले खऱ्या अर्थाने संदीपने. इथून संदीपच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर आदित्य करताना पाहिलं. तर चेंडू पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ आणि धाव की जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव पलकावरती लागत असताना फुलटॉस बॉल होता. दिशा दिला समोरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षण खराब जागा मागा आणि मला बघा काय चाललंय पापच्या आतमध्ये. कच्च्या क्षेत्ररक्षण यात चुकी होताना पाहायला मिळते. यावेळेस पहा चौकार आलाय. धावसंख्येमध्ये बदल झाला. या 4 धावा खूप महत्वपूर्ण होत्या फलंदाज सचिन साठी आणि त्याच्या संघासाठी देखील. कारण की या 4 धावा नक्कीच दोन्ही खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतील. नक्कीच संघाचा देखील आत्मविश्वास वाढेल. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जातोय. वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. कारण की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेचा समावेश. धावसंख्येमध्ये बदल आणि येणाऱ्या काळामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एक षटकार जर आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. अशा मोठा फटका खेळणं महत्वाचं आहे. परंतु नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. 2 धावा घेणं महत्वपूर्ण असेल. कारण की पूर्णपणे पाहिलं गेलं तर सचिनने त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि या वेळेस पाहिलं गेलं तर शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला चौकार आला तर धावसंख्या पूर्णपणे उंचावताना पाहायला मिळेल. 25 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेस पहा पूर्णपणे बॅट वरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. 1 धाव कंप्लीट केली जाते. शेवटच्या बॉलवरती 1 सिंगल. दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी केला आहे. चुकी होताना पाहायला मिळते. कशा पद्धतीने एक धाव चोरली जाते. यावेळेस मात्र क्विक सिंगल कशाला म्हटले जातं क्विक. आता मात्र 2 धाव आहेत. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. जिथे मात्र एका धावेवरती समाधान मानलं पाहिजे होतं तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 27-28 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. फायनलची महत्वाची निर्णायक अंतिम लढत जिथे मात्र 18 बॉल मध्ये करायचे 28 धावा. 9.33 रिक्वायर्ड रेट आपल्या सध्याच्या घडीला पाहतोय.
लगेच चला आचरेवाडी लगेच जा प्लीज. आचरेवाडी लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच जा प्लीज. बॅट्समन देखील आलेले आहेत. लगेच जायचं शत्रुघ्न जवळ लगेच घ्यायचं प्लीज आचरेवाडी. फायनलचे मॅच ते पहिले पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथून समाप्त झालाय. संघाची धावसंख्या पाहिले 28 28 ला विन आहे ना. 27 आणि 28 धावांचं टार्गेट इथून सेट केले ते राजमुद्रा आचरेवाडी संघाने. इथून पाहिलं तर काय घडलंय तर इथून पहिल्या इनिंग मध्ये थोडासा खेळ कमी राहिला. दीपकने जलवा दाखवला परंतु दीपक नंतर शांत केला. त्यानंतर मात्र कोणताही खेळाडूच्या बॅट मधून मोठा फटका येताना पाहायला भेटला नाही आणि तीच गती आता ती दिशा इथून चळकेवाडी संघाकडून होताना पाहायला भेटेल का ही अपेक्षा असेल. गोलंदाज आपण पाहतो इनिंग क्रमांक 1 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी सचिनला आमंत्रण केलंय. चला सचिन या लगेच प्लीज. आचरेवाडी आहे मित्रांनो. फायनल मॅच खेळत असताना शेळकेवाडीच्या विपक्षात ही खेळताना मॅच पाहिली. आदित्य आणि सुनील ही जोडी 28 धावांचा टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पाहूया कशा पद्धतीचा खेळ इथून राहील. गोलंदाज सचिन और द विकेटने टाकत असताना पहिला बॉल गॅप सिलेक्शन केलं जाते. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स लग लग करत मात्र चेंडू निघून जाते. बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. चौकार आलाय. आता चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचवली. आदित्य पहिल्या सेमी फायनल मध्ये तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आदित्य हा खेळाडू बाद झाला होता पहिल्या 2 बॉल वरती आणि आता इथून मात्र फायनल खेळत असताना बॅटिंगचा जलवा दाखवत असताना चांगली बॅटिंग इथून आदित्य. चांगला चेंडू खेळलाय. तिथून क्षेत्ररक्षण आहे मिड विकेटला. काय घडतंय क्षेत्ररक्षण येईल अडवेल तोपर्यंत फेक करेल आणि 2 धावेची संघाची धावसंख्या चालले पुढे. 2 ने जाऊन पोहोचतोय संघ आता 6 या आकड्यावरती. आचरेवाडी संघाकडून इथून सचिनने दिशाहीन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. दिशा थोडीशी खराब राहिली. सिंगल मिळते आपल्या खात्यामध्ये शेळकेवाडीच्या. आदित्य पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पाठवलाय. बिग हिट करत असताना वाकडे तिकडे बाबलीला हिरवा हिरवा पाला. लांब लांब मारतोय षटकार. झोकेगा नाही साला. काय पटकेबाजी करतोय इथून आदित्य. आपल्यातून स्ट्रोक आपल्या बॅट मधून येताना पाहायला भेटतात. इथून परत एकदा काय घडतंय. 1 बाउन्स ने निघून जातोय 4 धाब्यांसाठी. काय भटकेबाजी. काय घडलंय पहा. ऑल द विकेटने पुढे येऊन मारण्याचा. आता काय घडतंय. क्षेत्ररक्षण झेल पकडली जाईल. आदित्यचा समतोलीतून खेळ. संघाची धावसंख्या 1 गडी बाद होत असताना जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 28 चा टार्गेट कंप्लीट करायचा आहे. आता 12 अजूनही ह्या षटकातील पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा इथून कुठल्याच अक्षरशः या खेळाडूने. चला टाळ्या वाजवायच्या खेळाडूसाठी. खूप चांगली बॅटिंग फायनल मध्ये. महत्वाचं काम इथून अर्ध काम मला वाटते करून आलं आपल्या संघाचं. आता अर्ध काम उरलेल्या बॅट्समननी करणं गरजेचं आहे. संदीप आहे आता नवीन खेळाडू. याने मात्र गोलंदाजी हातळत असताना खूप चांगली गोलंदाजी हातळली. फटका सजवला. हवेमध्ये असेल झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथून पकडली जाते झेल. आला तसं मात्र जावं लागते. भोपळांना फोडता इथून निघून जातोय संदीप. चला लगेच आपली नवीन खेळाडू स्वप्नील लगेच पळत जावा. चला जॉगिंग करा. योगा करा. अंग मोकळं करा जरा. षटकार तरी जातील बाहेर. लगा चला.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये येताना पाहायला होते गोलंदाज अजय. आयटम वर विकेटने अजय फटका सजवलाय गॅप मधून क्षेत्ररक्षण आहे पीक करल. एक धाव मिळाल्या दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल स्वप्नील. चला स्वप्नील असं गेला तसं आला तुम्ही. चला विकास पळत जावा पळत कमी धावा आणि तिथून काय घडते तर विकेट देखील मिळते. जमेची बाजू राहिली आचरेवाडी संघाला. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील पहिला बॉल इथून खेळत असताना 18 धावा बॉलकावरती अजय रिवाज अटेंड करण्याचा प्रयत्न इथून चकला जातोय. इथून बसला तर चांगला नाही तर हुकला तर विकेट मिळेल. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला फलंदाज सुनीलने. हो फटका सजवला हवेमध्ये जेल घेण्याचा दीपक येतोय धावण्यात आणि जेल पकडली जाते. आणि काय घडले ते फलंदाज सुनील चाळके बाद होतोय. आता खूप चांगली मजा येणार आहे मित्रांनो मॅच मध्ये. 18 धावा धावफलकावरती अजूनही 9 धावांची अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 9 चेंडू 10 ची आवश्यकता आहे. नऊ चेंडू 10 ची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. अजिंक्य नवीन बॅट्समन अजिंक्य पाहूया कशा पद्धतीचा खेळ करणार आता. इथून फटका सजवला सिंगल मिळाल्या जेलचा प्रयत्न दुसरी देखील मिळाल्या दुसरी देखील धाव प्राप्त केली जाते 2 धावेने. आता 8 धावांची आवश्यकता 8 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता फायनल मॅच. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अजिंक्य काय करणार आता मॅच जिंकून देईल का अजिंक्य पाहूयात या मॅच मध्ये. सिंगल मिळते इथून स्ट्राइक रोटेट केली जाते सिंगल मिळेल. आता इथून मात्र 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. शेळकेवाडी संघाची आरती जमेची बाजू इथून पडल्यानंतर मात्र तो खेळ सांभाळलाय खऱ्या अर्थाने अजिंक्यने. चला बॅट्समॅन आउट असेल रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. आता किरण 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम आहे. कोण जितल या मॅच मध्ये येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. येणारे 6 बॉल मध्ये समजणारे कोणाच्या बाजूने हा सामना झुकेल. 6 बॉल आणि बनवायचे आहे 7 धावा. मॅच अजूनही संपली नाही. अजूनही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटते. फायनल कसे असावे याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आहे. फायनलची मॅच खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आचरेवाडी राजमुद्रा सोबत आहे रणवीर स्पोर्ट इथून शेळकेवाडी. काय घडतंय पाहूयात. चला स्ट्राइक रोटेल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती येईल किरण आहे. आता गोलंदाजी वरती गोलंदाज आपण पाहतोय सूर्यकांत देखील खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या मॅच मधून येतात. आता पण किरण वरती जिम्मेदारी असेल. मॅच जिंकवण्याचं काम कारनामा करेल का या स्पर्धेमध्ये.
चांगला झटका आलाय, क्षेत्ररक्षण येतोय, अडवण्याचा प्रयत्न आणि इथून काय घडतंय, सिंगल मिळताना पाहायला भेटते पहा. सिंगल येईल, एक डिक्लेअर झोन मध्ये एकच जाईल, सिंगल मिळते. एक धाव आहे, एक धाव. आता 5 बॉल आणि बनवायचे आहेत 5 धावा. 5 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 6 ची आवश्यकता आहे. 5 बॉल 6 ची आवश्यकता असताना शायक वरती आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. हवे असेल जेल गेल्याचा प्रयत्न. 2 खेळाडू, इथून काय घडले तर 2 धावा कंप्लीट केलेत. तिसरीचा प्रयत्न होणार का? या चुका खूप महागात पडणार आहेत मित्रांनो. 4 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता आहे मित्रांनो. कॉलिंग करणं इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये. कॉलिंग करा. इथून काय घडलंय तर झेल ड्रॉप केली जाते. क्रिकेटमध्ये बोललं जातं पकडो खेचो जितो मॅचेस. इथून मात्र झेल ड्रॉप केली जाते. 4 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. आय विल डेफिनेटली. दांडी उद्ध्वस्त केली जाते. दांडी गुल. फलंदाज बाद. 3 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता आहे. असं बोललं जातात ना, विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेन नव्याने हे सामर्थ्य नासवंत नाही, जाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवी शकेल मजला कोणी अशी भिंत नाही. इथं कुणी तुम्ही थांबवू शकत नाही. इथून बॅटिंग करावी लागेल फलंदाज रणवीर स्पोर्ट्सच्या या फलंदाजांना. धावसंख्या पाहिली तर इथून अजूनही 3 बॉल आणि 4 ची आवश्यकता आहे. दांडे गोल केली, फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र दबाव आलाय. आता रणवीर स्पोर्ट जिंकेल की अचरेवाडी राजमुद्रा कोण असेल? जुगाई देवी स्पोर्ट जुगाई चषक 2025 चा मानकरी. व्हाईट बॉल. इथून काय घडले? पंच आमच्याकडे वळतात. दिशाहीन गोलंदाजी. 3 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. काय सांगाल तेजस? हॅलो. तर मॅच दोन्ही बाजूनी ऑन आहे. जिथे मात्र महत्वाची विकेट प्राप्त झाली. जर शेळकेवाडी हा सामना जर विजेता होतोय तर ते कॅच ड्रॉप खूप महागात पडलं, कारण की कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा आल्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूला जर राजमुद्रा अचरेवाडी विजेता होईल तर खूप महत्वपूर्ण गोलंदाजाची भूमिका राहील. यावेळेस 5 चुकी होते. थोडंसं पाहिलं गेलं तर कुठेतरी डायरेक्ट हिट पाहायला मिळाले असते तर मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट आला असता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. हा जर चेंडू निर्धाव आला तर 1-2चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जर निर्धाव चेंडू येतोय तर 1-2चं समीकरण आणि चौकार झटकार आला तर मॅच फिनिश. परंतु त्याच्यामध्ये कोणता संघर्ष, कोणता संघ करेल, कोणता संघाचं स्वप्न पूर्ण होईल, कोणत्या संघाचं स्वप्न तुटेल ही सांगून जाणारी महत्वपूर्ण मॅच. सचिन यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पूर्णपणे क्लोज केलं जातंय आणि पाहायला गेलं तर फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आतापर्यंत पाहायला गेलं तर आतापर्यंत क्लोज किपिंग करत होताना पाहायला मिळत होते. आता परत लॉंग किपिंग करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा काय गोलंदाजी. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आल्यानंतर पाहायला गेलं तर यावेळेस 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. घातक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेट जरी मिळाली नव्हती, कॅच ड्रॉप झाला, 2 धाबा आल्या तरी सुद्धा त्यानंतर झालेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाय. 1 चेंडू 2चं समीकरण. मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट निर्माण झालाय. टफ फाईट यावेळेस पाहायला मिळेल. 440 वोल्टचा झटका कोणत्या संघाला बसेल? 1 चेंडू 2 काय घडेल? क्षेत्ररक्षण तैनात. 1 चेंडू 2चं समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा
काय घडेल या मॅच मध्ये. यावेळेस पहा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, काय करतंय यावेळेस पहा.